जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, घातांक आणि करणे, सर्ट्स आणि इंडायसेस यावरचे जबरदस्त क्वेश्चन आणलेले आपण. पीवायक्यूच आहे बघा. अशा टाइपचे जरी क्वेश्चन आले तरी तुम्ही त्याला सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता, पण त्याच्यासाठी एकदा लेक्चर नंबर 23 आणि लेक्चर नंबर 25 हे बघून घ्यायचं. ठीक आहे. बघा, आता पहिला प्रश्न सोपा आहे, पटकन उत्तर सांगायचंय. मला सांगा, असं दिसलं ना, यांची बेरीज करा. 3 आणि 4 7, 2 चा घातांक 7, 2 चा 7 वेळेस गुणाकार करा, 128. त्याच्यानंतर आता भागाकार आहे तर काय करणार, वजाबाकी. 5 च्या डोक्यावर 6 वजा 2, 5 चा घातांक 4, 625. व्हेरी गुड. हा तिसरा नियम आहे तुमचा. कसा? 3 च्या डोक्यावर 2 गुणिला 3 होईल. कोणता नियम लागतो रे? ए च्या डोक्यावर यम, त्याच्या डोक्यावर यन, तर दोघांचा काय होत असतं, डोक्याला डोकं गुणाकार. 3 च्या डोक्यावर किती होतील? 6, बरोबर. 729. तर 3 चा 6 वेळेस गुणाकार केल्यापेक्षा दरवेळेस फॉर्म्युलाचा वापरायची गरज आहे का सर? नाही. 3 चा वर्ग 9 आणि 9 चा घन बी स्मार्ट पावडर लावून, मग फॅरन लावलेलं लावून. बर, 3 चा वर्ग किती होतो? 9. 9 चा घन 729. हे कशासाठी सांगितलं सर? फॉर्म्युला म्हणजे आपला जो रूल आहे तो तुमचा रिकॉल होण्यासाठी, आठवण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. पण प्रत्येक वेळेस स्टेप बाय स्टेप जाण्याची गरज नाही. बोर्डातून तुम्ही पहिले येणार नाही. बोर्डातून पहिले यायचं का? नाही. क्वेश्चन बरोबर आला पाहिजे. किती लवकर येतो याला महत्व आहे. पण लवकर येण्याच्या नादात चुकू नका. समजलं ना? नेक्स्ट, कोणाच्या डोक्यावर शून्य द्या, असं माझ्या डोक्यावर जर भलं मोठं शून्य दिलं तरी किंमत किती राहील? 1. मग याची किंमत 1, त्याची किंमत 1. 1 आणि 1 माहिती आहे ना? बघा, ज्यांनी 23 आणि 25 नंबरचं लेक्चर बघितलं असेल ना, खूप फास्ट आन्सर येईल. 4 च्या डोक्यावर -1. बघा काय आहे, डायरेक्ट तुम्हाला याचं डायरेक्ट शॉर्टकट सांगतो मी. याच्यात खूप कन्फ्युज होता ना तुम्ही. मला सांगा, मायनसला विसरून जा. 4 च्या डोक्यावर 1 म्हणजे उत्तर किती? 4. बरोबर आहे. कोणते प्रश्न असू द्या. 4 च्या डोक्यावर -2 म्हणजे उत्तर किती? 16. तर -2 आहे ना, विसरून जा, सध्याचं विसरून जा. आता बघा, आपल्याला 4 च्या डोक्यावर -1 काढायचं होतं, 4 च्या डोक्यावर -2 काढायचं होतं. मायनसला विसरून जा. 4 च्या डोक्यावर 2 किती उत्तर येईल? 16. मायनस असल्यामुळे त्याला फक्त 1/, घ्या. मायनस असल्यामुळे त्याला फक्त 1/, घ्या. समजलं? काही अवघड जाईल आता? मायनसला घाबरायचं का नाही. किती उत्तर येईल? 1/4. काय करसाल? डायरेक्ट काढून घ्यायची व्हॅल्यू येते. मायनस असल्यामुळे फक्त काय करा, 1/, मध्ये घ्या. कशामध्ये? 1/. परत एक एक्झाम्पल आहे पुढं सांगतो तुम्हाला. हे सोपं आहे. आता बघा, प्रत्येक वेळेसच तुम्हाला ही गोष्ट करण्याची गरज नाहीये की चला 2 चा 5वा घात आहे तर 4 ला 2 च्या घातामध्ये कन्वर्ट करू. तर काय बोलून राहिले सांगतो बघा. 2 चा 5वा घात आहे, बरोबर आहे. मग आपल्याला सवय काय असते, आपण 4 ला पण 2 च्या घातामध्ये आणतो. 2 चा वर्ग त्याचाही वर्ग. ठीक आहे. 2 चा 5वा घात आणि 2 गुणिला 2 म्हणजे 2 च्या डोक्यावर किती होतील? 4. म्हणजे 2 चा कितवा घात या? 9 नंबरचा. किती नंबरचा? 9 नंबरचा. ही एक पद्धत अशी रेग्युलर की आपण याला बेसमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि ती पद्धत यायला पाहिजे. कारण जेव्हा एक्स असतात, एम असतात, पी असते, ए असते, बी असते, अशा जेव्हा व्हॅल्यू येतात तेव्हा तुम्हाला पॉवर विचारली जाते. काय विचारली जाते? पॉवर. मग पॉवर जेव्हा विचारली जाते तेव्हा आपल्याला या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आता पॉवर विचारली का? काय विचारलं? व्हॅल्यू. जेव्हा व्हॅल्यू विचारली तेव्हा सोडून द्या याला. जेव्हा व्हॅल्यू विचारली ना तेव्हा याला सोडून द्या. डायरेक्ट 2 ची पॉवर 5 32, 4 ची पॉवर 2 16, 16 दुनी 32, खेळ खल्लास. कळालं? समजलं का? पूर्ण सोडवत बसण्याची गरज नाही. दुसरं काय सर? डिजिटल सम वापरू शकता. डिजिटल समचं लेक्चर बाकी आहे, ते लेक्चर घेणार आहे आपण. थोडा वेळ मिळाला की का नाही घेतलं, कारण अजून त्याच्यासाठी क्वेश्चन तयार झालेले नाही. थोडे क्वेश्चन तयार झाले की आपण डिजिटल समचं लेक्चर आणू. म्हणजे तुमचा जवळपास 90% वेळ वाचेल. किती टक्के वेळ? 90%. काही काही क्वेश्चन मध्ये, पूर्ण क्वेश्चन मध्ये नसते लागत. ठीक आहे. समजलं?
ही कशाला सांगितली मेथड? कारण काही काही वेळेस आपल्याला बेस घ्यावा लागतो. इथं बेस किती आहे? 2. इथे किती आहे? 2. तर बेसमध्ये आणावाच लागतात गोष्टी, म्हणून तुम्हाला सांगितलं की याला बेसमध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. पण इथं व्हॅल्यू विचारल्या म्हणजे बेसची काही गरज नाहीच आहे. नेक्स्ट काय होईल? सिंपल आहे ना, 7 वजा 3. याच्या डोक्यावर 4. हे कशाला दिलं? कन्फ्यूज करायला. याच्या डोक्यावर 4. कोणता रूल लागला? याच्या डोक्यावर m, याच्या डोक्यावर n, म्हणजे काय होत असते? m वजा n. नेक्स्ट करू शकता आता, काही विषय नाही. सॉल्व करा. बघा 8 125 किती? 1000. बरोबर. 2च्या डोक्यावर, सॉरी 70च्या डोक्यावर 2 आणि 3. बघा काही डोकं लावू नका. बेसिक मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता सध्या काय करा, इकडे बघा, एकदाच समजून घ्या. छेदात किती आहे? 3. छेदच बघायचं. काय बघायचा? छेद. छेदात 3 आहे म्हणजे याचं घनमूळ घ्या. 3 म्हणजे तिसरं मूळ. 27चं तिसरं मूळ म्हणजे घनमूळ. किती येतं? 3. आता वरती किती उरले? 2. काय अवघड आहे? किती मोठा प्रश्न येऊ द्या. समजलं? कळालं? सेकंदात उत्तर. लेक्चर कोणतं बघायचं? 23 आणि 25. बेसिक स्ट्रॉंग करायचं अगोदर. आता मायनस आला, काही बघा घाबरायचंच नाही बिलकुल. छेदात किती बघा? 4. कोणत्या संख्येचा 4 वेळेस गुणाकार 16 येतो? 2चा. म्हणजे उत्तर किती आलं? 2. वरती किती आहे? 3. 2च्या डोक्यावर 3 आहे. उत्तर किती आलं? 8. पण काय? मायनस आहे. मायनस असल्यामुळे फक्त 8ला उलटा करा, तर उत्तर येईल 1/8. आता बघा तुम्ही, थोडं 5 मिनिटं अगोदर हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आला असता का? आता कसा करता येऊन राहिला? कन्सेप्ट. काय अवघड याच्यामध्ये सांगा? घाबरायचं गेला नाही. काय काय प्रोसिजर सांगितले मी? सगळ्यात पहिले प्रोसिजर सांगा. पहिले छेद बघायचा, छेदातलं रूट बघायचं, छेदातलं मूळ बघायचं कितवं आहे. इथं कितवं मूळ होतं? 4थं. कोणाचं? 16चं. ते किती आलं? 2. नंतर वरती कोणती संख्या आहे? 3. म्हणजे 2चा तिसरा घात. मूळ आणि घात वेगवेगळे. 2चा तिसरा घात म्हणजे उत्तर 8. पण ऑप्शन मध्ये 8 असेलच. आहे? मग 8 मारायचं का? नाही. का नाही मारायचं? मायनस. मायनस असल्यामुळे तो काय होईल? उलटा होईल. परत असेल पुढे एखादा प्रश्न घेऊ. 65 क्वेश्चन सांगा पटकन. 5. व्हेरी गुड. 2चा 5 वेळेस गुणाकार. आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं मुळामध्ये कन्वर्ट करा. कशामध्ये? मुळामध्ये. हे 3 आहे. इथं पण किती लागतील आपल्याला? 3च लागतील. 81 म्हणजे 3चा किती वेळेस गुणाकार असतो? 4 वेळेस. म्हणजे इकडे जर 3च्या डोक्यावर x+1 आहे, तर इकडे 3च्या डोक्यावर किती येईल? 4 येईल. आता सांगा प्रश्नात काय राहिलं? काहीच नाही. हे सारखं आहे, हे सारखं आहे, म्हणजे आपल्याला x+1 ची किंमत बरोबर मिळाली किती? 4. तर x ची किंमत किती येईल? 4 वजा 1. x ची किंमत आली 3. बरोबर का? हो का नाही? बोलत जा. बघा डायरेक्ट काय करा तुम्ही, इकडे बघा. तुम्ही ही सवय लावा. तुम्हाला असं विचारलं का? समजून घ्या माझं बोलणं. विचारलं का असं? 81 ला तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागलं आणि लागणारच आहे. समजलं? इथं काय आहे? व्हॅल्यू आहे. कन्व्हर्ट करायचं का? नाही. सरळ सरळ व्हॅल्यू घ्या. 8चा वर्ग म्हणजे 64. 16. व्हेरी गुड. 4चा वर्ग 64. 2ची 5वा घात म्हणजे 32. 32 दुनी 64 दुनी 128. कळालं का? नाहीतर मग याला कन्व्हर्ट करायचं तरी उत्तर तेच येणार. किती उत्तर आलं? 64 गुणिला 2. 128. समजून घ्यायचं वेळेवरती की आपल्याला सॉल्व्ह कसं करायचंय. ठीक आहे. आता ऑप्शन मध्ये काय सगळे तुमचे XY ते XY ला सोबत घ्या पहिले. बघा आपण पहिले सोबत घेऊ त्या सगळ्यांना. X घेऊ आणि इथं Y लिहू. डायरेक्ट लिहू. -1 वरती आल्यावर काय होईल? बघा -1 आहे ना, वरती आल्यावर काय होईल? प्लस. म्हणजे हे काय झालं? 3 अधिक 1. बरोबर. हे 4 वरती आल्यावर काय होतील? मायनस. वायच्या डोक्यावर सध्या किती आहे? -2. हे 4 वरती आले म्हणजे काय झाले? -4. झालं उत्तर. एक्सच्या डोक्यावर 4
वायच्या डोक्यावर -6. मग सर एक्सच्या डोक्यावर 4. आता बघा -6 आहे का नाही? बरं एवढं तर कन्फर्म आहे ना, 4 आणि 6 पाहिजे, द्या ना मारून. काय कशाला ताण घ्यायचा? आहे का नाही? एक्सच्या डोक्यावर किती आहे? 4. वायच्या डोक्यावर किती आहे? 6. मग कशाला कन्फ्यूज व्हायचं? एकच ऑप्शन आहे. तर पद्धतशीर पद्धतशीर कसं? हा वरती आहे. खाली गेल्यावर काय होणार रे? प्लस होणार. कोणता फॉर्म्युला? कोणता रूल सॉरी? कोणता आहे सांगा पटापट? एच्या डोक्यावर एम असलं तर खाली गेल्यावर नंतर काय होतो तो? मायनस होतो. किंवा मायनस असेल तर खाली गेल्यानंतर काय होतो तो? प्लस होतो. तेच तर रूल वापरले आपण. कसं बघून घ्या. पहिले हा मायनस होता एक्स, मग तो वरती आल्यावर काय झाला? प्लस. सोपं आहे का नाही सांगा? ठीक आहे. समजलं सर्वांना? नेक्स्ट. इथं 4 आहे, इथं 8 आहे. x ची किंमत काढायची. मग तुम्हाला काय करणे? बेस सारखा करणे. बेस सारखा करण्यासाठी कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे? 2. 4 म्हणजे काय? 2 चा वर्ग. किती येईल मग ते? 2 च्या डोक्यावर 2x. 8 म्हणजे काय? 2 चा घन. मग काय येईल ते? 2 च्या डोक्यावर 3 न मल्टिप्लाय करतात. 3x मायनस 3 न मल्टिप्लाय केल्यावर. आता हे दोन्ही व्हॅल्यू सारख्या दाखवलेल्या आहे प्रश्नामध्ये. मग आपण सारखं दाखवू. 2 च्या डोक्यावर 2x बरोबर 2 च्या डोक्यावर 3x वजा 3. 2 2 सारखेच आहे म्हणजे आपल्याला फक्त वरच्या गोष्टी घेणे. आपण बेस सारखा करतो. काय सारखा करतो? बेस. कळालं? आता -3 इकडे येऊ द्या. 3 झाले. हे 3x आहे. हे 2x तिकडे गेल्यानंतर काय होतील? मायनस. म्हणजे 3 च्या बरोबर काय आलं? x म्हणजे x ची किंमत किती आली? 3. काही अवघड आहे का? 100% कॉन्सन्ट्रेशन असलं की मॅथ असं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. हा प्रश्न सोडवता येईल? या प्रश्नानुसार पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. कमेंटमध्ये उत्तर टाकायची. सिंपल. ए लिहून घ्या. काय लिहून घ्या? ए. पहिले काय आहे? 3/2 बरोबर? गुणाकार आहे म्हणजे पॉवर मध्ये काय होत असते? बेरीज होत असते. आता खाली काय आहे? ए म्हणजे तो वरती आल्यावर काय होईल? मायनस. म्हणजे काय केलं आपण? दोन्ही रूल एकत्र वापरले. कोणता? ए ची पॉवर m गुणिला ए ची पॉवर n. तर काय? ए ची पॉवर m प्लस n. आणि दुसरा नियम कोणता वापरला? ए ची पॉवर m भागीला ए ची पॉवर n. तर ए ची पॉवर m मायनस n. हे दोन्ही नियम एकत्र वापरले. म्हणून इथे जरी दिलेलं नसलं तरी एच्या डोक्यावर किती असणार? 1 असणार. किती असणार? 1. म्हणून ते एक वरती झाला तर काय झाला? मायनस. आणि हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे का अपूर्णांक कसं सॉल्व्ह करणार? डायरेक्ट लसावी घ्या. काय घ्या? लसावी. 2 2 चा लसावी किती येतो? 2. इकडे 3 आहे. इकडे 1 आहे. या 1 ला खाली 2 आहे का? नाही. मग 1 ला कितीने गुणावं लागेल? 2 न गुणावं लागेल. उत्तर किती येईल मग? 3 आणि 1 4. 4 वजा 2 भागीला 2 म्हणजे किती येईल? 1/2. किती येईल? 2/2. किती येईल? 2/2. तुमचं लक्ष आहे का नाही बघत असतो. किती येईल उत्तर? 1. बरोबर आहे. पण कोणाच्या डोक्यावर आलं हे? एच्या. एच्या डोक्यावर 1 म्हणजे काही अवघड आहे का? लक्ष ठेवा. बरोबर. असं एकदम लक्ष असलं पाहिजे. आजूबाजूच्या कोण पेंट टोचलं असं करायचं तोंड. थांब. इकडे नाही मला नाही तू थांब म्हणा. त्याच्याकडे नाही बघायचं. एच्या डोक्यावर 1. तोंड लोटायचं लांब त्याला. पण लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. नाही ऐकलं तर असं थांब. बर आता हा जो प्रश्न आहे हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी टाकला मी. आता जेव्हा असं बघतो ना आपण आपल्याला असं वाटतं की काय विचारलं आहे. आता सिंपल बघा. मी तुम्हाला आता काय म्हटलं? मी तुम्हाला आता काय बोललो की एच्या डोक्यावर m गुणिला एच्या डोक्यावर n म्हणजे काय असतं? m प्लस n. मग इथं काय आहे? m प्लस n आहे. मी त्याला वेगळं करतो. काय करतो? वेगळं. 2 च्या डोक्यावर x गुणिला 2 च्या डोक्यावर 2 करू शकतो. अधिक 2 च्या डोक्यावर x गुणिला 2 च्या डोक्यावर 1. आता 2 च्या डोक्यावर 2 म्हणजे किती होईल? 4. अधिक 2 च्या डोक्यावर 1 म्हणजे 2. इथं काय आहे? 2 ची पॉवर x.
ठीक आहे. हायर लेवलचा प्रश्न आहे, फक्त कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी टाकला. इथं बघा 2च्या डोक्यावर x आहे, 2च्या डोक्यावर x आहे. मी जर याला बाहेर घेतलं, तर आत काय उरलं? 4 अधिक 2 म्हणजे 2च्या डोक्यावर x आणि ब्रॅकेटमध्ये तुमचं 6. पण याची किंमत जी दिलेली आहे तुम्हाला ती आहे 48. किती आहे? 48. 6 गुणाकारमध्ये. तिकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. 48 भागीला 6 सांगा. 8 आणि 2च्या डोक्यावर x याची किंमत 8 म्हणजे x ची किंमत किती? काय करणार आहे? आत्ताच बोललो. चौथा घात आहे कोणाचा? 16चा आणि 81चा. बुडातलं बघा बुड. हे काय आहे? शेंडा. बुडात किती आहे? 4. 4 म्हणजे घात. किती आहे घात? 81चा चौथा घात 3. 16चा चौथा घात 2. घात नाही, मूळ. 16चा चौथा घात म्हणजे 16 गुणिला 16 4096 गुणिला 4096 करत बसा. हा मूळ काढला आपण. 16चं चौथं मूळ, 81चं चौथं मूळ. पण वरती काय अजून? घन आहे. 3चा घन 27, 2चा घन 8, पण मायनस आहे. मायनस असल्यामुळे काय होईल? हे शेंडा बुड होईल, बुड शेंडा होईल. 8 भागीला 27. मला एक गोष्ट सांगा, जाऊ द्या होत असतं ते जडी पाण्याचं. माशा आहे, काय करणार त्याला? त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे या पृथ्वीवर. मायनस असल्यामुळे काय होईल? हा उलटा होईल. काय होईल? उलटा. आता हा जो उलटा झाला, तुम्ही एक गोष्ट सांगा, याला तुम्ही तोंडी सॉल्व्ह करू शकत नाही का? करू शकता ना, कन्सेप्ट क्लिअर असल्यावर. ठीक आहे. तुम्ही ना अशा मला मनातून इच्छा आहे तुम्ही अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करा. त्याचा रिझन सांगतो. तुमचा जो माइंडमध्ये ब्लॉकेज असेल ना थोडासा, तो निघून जाईल अशा प्रश्नामुळे. म्हणजे एकदम फुल फ्लोनं ब्लड चालेल तुमचं. टाका कोणताही प्रश्न. आइन्स्टाईनचे बाप बनसाल तुम्ही. त्याच्यासाठी आइन्स्टाईनचं स्पेलिंग आलं पाहिजे. हां. 2च्या डोक्यावर 2च्या डोक्यावर x म्हणजे 3 आहे. तर 8च्या डोक्यावर x म्हणजे सरळ इथे इथं 2चा घात झाला तिसरा. तर 3चा तिसरा घात होईल डायरेक्ट. किती होईल उत्तर? 27. नाही समजलं तर एकदा प्रोसिजरनं सांगतो बघा. 2च्या डोक्यावर x आहे. किती आहे? 3. तर 2च्या डोक्यावर इथं सॉरी इथं किती आहे? 8. 8च्या डोक्यावर x. या 8ला मी असं लिहू शकतो का? 2चा तिसरा घात. बरोबर? मग मी यांची जागा बदलू शकतो का रे? x ला आत घेऊन 3ला बाहेर टाकू शकतो. बरोबर आहे? हो का नाही बोलत जा. हो. मग मी 2च्या जागी इथं जर डायरेक्ट 3 टाकले, तर काय उत्तर आलं? 27. ठीक आहे. बेसिक सांगितलं, डायरेक्टही सांगितलं. सोडवता येईल? काय करणार? फक्त प्रोसिजर लिहून देतो तुम्हाला. 5च्या डोक्यावर x - 1 आहे. 125 म्हणजे 5चा तिसरा. त्याच्या डोक्यावर पण आहे अजून 2 वजा x. म्हणजे इथं 5च्या डोक्यावर किती आहे? x - 1. इथं 3 न जर तुम्ही गुणलं त्याला तर 3 दुनी 6. ठीक आहे. आता बेसचं काम संपलं. काय उरलं? x वजा बरोबर. याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आलंच पाहिजे. काढता येईल याचं उत्तर? नेक्स्ट. x 4 असल्यास टाका ना 4. 4चं वर्गमूळ अधिक 4चं मायनस वर्गमूळ याचा वर्ग करायचा आहे. बरं बघा आता. 4चं वर्गमूळ 2. या 4चं पण वर्गमूळ किती येईल? 2. पण कुठे येईल? छेदामध्ये. कारण बघा मी तुम्हाला अगोदरच काय बोललो, तुम्ही 23 आणि 25 नंबरच्या लेक्चरला जरा स्ट्रॉंग करा. तेव्हा या गोष्टी समजतील तुम्हाला. 2 गुणिला 2 4. 4 आणि 1 5. म्हणजे हे येतील तुमचं 5/2 याचा वर्ग. किती? काही अवघड नसतात ना रे गोष्टी. तुम्ही इंटरेस्ट आणा ना मॅथमध्ये. कळालं का? तुम्हाला साध्या गोष्टी सांगितल्या. त्या दिवशी मी वर्गमूळ शिकवलं, घनमूळ शिकवलं तर सगळ्यांनी उत्तर दिले. आज काय होऊन राहिलं तुम्हाला? तुमच्या माइंडला तुम्ही हे सांगून राहिले, की तुला हे जमत नाही. तुमच्या माइंडला हे सांगा, की हे सगळं सोपं आहे. तुम्ही सांगा तुमच्या माइंडला. तुमचं माइंड ऐकतो तुमचं. रात्री बोलता तुम्ही त्याच्याशी झोपल्यावर. सांगा त्याला समजावून. नाही समजलं तर माझ्याकडे आणा. 16ची पॉवर किती आहे? x. 8ची पॉवर किती आहे? 1 - 2x. इथं किती आहे? 4. पण या तिघांचा संबंध 4शी नाहीये. म्हणजे या दोघांचा संबंध 4शी आहे का? नाही.
मग याला डायरेक्ट 2च्या भागात आणा. कितीच्या भागात? 2च्या. 16 म्हणजे 2च्या डोक्यावर 4. 8 म्हणजे 2च्या गुणिला आहे का? सॉरी. 8 म्हणजे काय? 2च्या डोक्यावर 3. 1 मायनस 2x. आणि 4 म्हणजे काय? 2च्या डोक्यावर 2. आता सोपं झालं आपल्यासाठी. 2च्या डोक्यावर 4x गुणिला 2च्या डोक्यावर 3 1 3. 3 दुनी 6x. इथे आलं 2च्या डोक्यावर 2. म्हणजे इथे लागेल तुमचा a प्लस b चा फॉर्म्युला 4x अधिक 3 वजा 6x. समजलं ना? बेस सारखा आहे, गुणाकार आहे, म्हणजे या घातांकाची काय होईल? बेरीज. इकडे 2च्या डोक्यावर 2. आता बेसचं काम संपलं. 4x मधून 6x गेले वजा 2x. बरोबर ना? मोठी संख्या ही आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागणार. प्लस 3 बरोबर किती आहे? 2. मायनस 2x. हे 3 तिकडे गेल्यानंतर काय झालं रे? कपडे बदलून गेले म्हणजे वजा झाले. वजा 2x. मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं साइन. दोन्ही ठिकाणी वजा वजा प्लस होईल. 2x बरोबर 1, तर x बरोबर 1/2. प्रत्येक प्रश्न सोडून बघायचा असे प्रश्न विचारलेले आहेत. हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. सर एका झटक्यात सांगा बरं कसं आणायचं एक्झाम मध्ये, ते सांगतो. 2चा कितवा घात आहे? 4था. ठीक आहे, डायरेक्ट 4x लिहा. 2चा कितवा घात आहे? 3. 3 1 3. मधात गुणाकार येतं काय येणार? प्लस. 3 1 3. 2चा तिसरा घात आहे, म्हणजे 3 याला गुण नाही एवढं तर समजलं प्रॅक्टिस असल्यावर. 3 1 3. 3 दुनी 6. मायनस 6x. आणि 2चा कितवा घात आहे? दुसरा. झालं उत्तर. डायरेक्ट इथं. कळालं? प्रॅक्टिस ना ह्या गोष्टी होतील. प्रॅक्टिस करताना अशी करा, जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस झाली तेव्हा डायरेक्ट, याला शॉर्टकट नाही म्हणत, याला कन्सेप्टवर बिल्डिंग म्हणतात. काय म्हणतात? कन्सेप्टवर तुम्ही बिल्डिंग बांधून राहिले. ते मी सोडवता येईल. 2 ला हे 4 ला कितीच्या पॉवर मध्ये आणायचं? 2च्या. झालं. इंडायसेस संपलं. आता करणी. काय करायची आता? करणी. 50. 50 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? 25. 25 दुनी 50. 25 वर्गमूळ 5 बाहेर, आत उरले 2. कोणता ऑप्शन? 25 गुणिला 2 50. 5 रूट 2. नेक्स्ट. 72 मध्ये कोणता वर्ग आहे? 36. 36 म्हणजे 6 बाहेर. 3 आणि 2 5. सोपं आहे, कारण रूट 5 वर्गमुळात जसेच्या तसे राहतील. 7 मधून 4 गेले 3. लेक्चर बघून घ्या 23 25. 12 36. हा घरात आहे, दोघाला घरात घ्या. ठीक आहे, किती उत्तर येईल? 6. ठीक आहे. हा टिनावर जायले, त्याला घरात घ्या खाली. 9. किती उत्तर? नम 81. 3. डायरेक्ट सॉल्व्ह होत होतं का? 81चं वर्गमूळ 9. या 9चं 3. मॅथ आहे, कुठून जा तिथेच पोहोचता तुम्ही शेवटी. हे परिमेयकरण. परिमेयकरण म्हणजे काय? याला छेदातून काढून टाकायचं. कोणाला? रूटला. हा जो रूट आहे याला छेदातून काढून टाकायचं. कुठून काढून टाकायचं? याला छेदातून. आता याला छेदातून काढून टाकायचंय, तर त्याच नंबरनं गुणा आणि त्याच नंबरनं भागा. केला तो छेदातून बाहेर. वरती किती आहे? रूट 5 1 रूट 5 आणि रूट रूट तुम्हाला मी सांगितलेलं आहे उत्तर किती येईल? 5. बघा काय आहे ना, मला खरंच वाईट वाटतं मग शिकवताना. जर मी तुम्हाला 23 नंबरचं लेक्चर आणि 25 नंबरचं लेक्चर एवढ्या चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे, तर मग मी 26 मध्ये माझा वेळ का घालू? कळतात का तुम्हाला या गोष्टी? मला असं एक्सपेक्टेड आहे की तुम्ही आन्सर द्यायला पाहिजे आणि द्यायलाच पाहिजे, पटापट द्यायला पाहिजे. नाही देत तर तुमचं एक तर ते लेक्चर वीक आहे, किंवा कन्सेप्ट स्ट्रॉंग नाही, किंवा तुम्ही फक्त तुमच्या लाईफचा टाइमपास करून राहिले. तुम्ही या 3 गोष्टीमध्ये बघा की तुम्ही कोणत्या गोष्टीत. जर पहिल्या 2 गोष्टीत असतील तर व्हेरी गुड, लेक्चर नंतर बघून स्ट्रॉंग होऊ शकतात. पण तिसऱ्या गोष्टीत असेल तर व्हेरी बॅड. हा, 45 आणि 20. किती उत्तर? पण 13चा तर काही संबंधच नाही ना.
आहे का 13चा काही संबंध नाही. 45 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? 9 5 45. कुछ तो गडबड आहे ना इसमें. कुठं ऐकलेला आहे डायलॉग रे? हा शाबास, ते बरं आठवतं तुम्हाला. 9 गुणिला 5 45. 9 मधून 3 बाहेर म्हणजे वर्गमूळ घेतलं त्याचं, आणि 4 मधून 2 बाहेर. काय अवघड रे, 3 आणि 2 5. शेवटचा आन्सर असं सांगतात ते, जस काय किती मोठा प्रश्न सॉल्व्ह केला. हा 18/8. याला भाग जाऊ शकतो ना बघा. याला जर 2 न भाग दिला तर 9, याला जर 2 न भाग दिला तर 4. बघा 9/4, तर उत्तर किती आलं? हे असं कसं झालं? बहुतेक याच्यामध्ये भिंत बांधलेली असेल पण सातबाऱ्यावर नाही येते. ठीक आहे. कसं ते सातबाऱ्यावर त्यांना विहीर घ्यायची असेल कंबाईन, म्हणून त्यांनी भिंत दिली नाही. भिंत नाही धुरा. शेतात जर भिंत बांधली तर बस. 3 + √2 √3 - √2. सगळ्यात सोपं आहे. असे प्रश्न ना सगळ्यात सोपं आहे. एकदा प्लस आणि एकदा मायनस दिसलं ना, डायरेक्ट तुम्हाला आठवलं पाहिजे आपण यांना पाहिलं का. पाहिलं का यांना कोणत्या बस स्टँडवर? बर. A² - B² म्हणजे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग झालं. √3चा वर्ग म्हणजे 3, कारण रूट फक्त निघून जाईल. √2चा वर्ग म्हणजे 2. मधात साइन कोणतं? मायनस. एक्साइटमेंट मध्ये जास्त लांब नका जाऊ. किती उत्तर? 1. मग तुमच्यासाठी थोडासा मनातून माझ्या, मन में है विश्वास, पुरा आहे. बर, काही विषय नाही, चालतंय. याचं उत्तर सांगा बरं तुम्ही, काय येईल मग? बघा तुम्हाला थोडस बोललं की थोडेसे मन नाराज करता तुम्ही, पण मी तुम्हाला काय सांगितलं रे, हे तुम्हाला जमून नाही राहिलं याचा अर्थ कन्सेप्ट वीक आहे तुमचं. काय वीक आहे? याच्यामध्ये काय करायचं सुचून नाही राहिलं. एवढं तर कळालं तुम्हाला की 2√5चा वर्ग आहे पहिला, आणि दुसरा काय आहे? 4√7चा वर्ग आहे. अरे तुम्हाला मी सांगितलं कन्सेप्टवर भर द्या. कन्सेप्टवर भर कधी देशाल? तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेशन लेक्चर बघसाल. समजलं का? माझं काम मी करतोय पण तुम्ही तुमचं काम करत नाहीये. तुम्हाला कळायला पाहिजे काही अवघड नाहीये. 2 बाहेर आहे, 2चा वर्ग किती येईल? 4. √5चा वर्ग 5 वजा 4चा वर्ग 16. √7चा वर्ग 7. 4 पंच 20. 16 गुणिले 6 112. इथं पण काय जण अटकतात. 20 मधून 112 कसे? 112 मधून 20 काढा ना. 92. किती? 92. मोठी संख्या कोणती आहे? त्याचं साइन कोणतं आहे? तुम्हाला असं का वाटतं? ऑनलाईन वाल्यांना पण विचारतो आणि तुम्हाला पण विचारतो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला याचं उत्तर. तुम्हाला असं का वाटतं मला जे प्रश्न येतात तेच एक्झाम मध्ये येतील? सांगा का वाटतं तुम्हाला? असं वाटू देऊ नका. तुम्हाला जे वाटतं त्याच्यावर पेपर राहत नाही. ते भानगडे रे. ठीक आहे, बघा आता इकडे लक्ष द्या. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सर किती गोष्टी विचारता, याला कसं सॉल्व्ह करणार सांगा बरं. पटकन सांगायचं लगेच. 4x - 1 4x - 4 पटकन सॉल्व्ह केलं का नाही? याला पटकन सॉल्व्ह करायला लागेल. पटकन आता रे. अरे हे घरात आहे, दोघाला घरात घ्या. 5 गुणिला 20 मधात काय आहे? मायनस. आपण घरात आहे, दोघांनाही घरात घ्या. 5 गुणिला 5 20 पंच 100. 5 5 25. 100चं वर्गमूळ 10. याच 5. किती आलं उत्तर? 5. झाले हुशार. वा. नेक्स्ट क्वेश्चन, छेदाचे परिमीयकरण. बर, जेव्हा तुम्हाला असं आलेलं आहे मी तेव्हा काय सांगितलं तुम्हाला? त्याच संख्येनं फक्त चिन्ह बदलून. काय बदलून? चिन्ह. परिमेयकरणाचे 2 प्रकार सांगितले होते मी. एक छेदात चिन्ह असणार आणि एका छेदात चिन्ह असणार. हा दुसरा आहे.
वरती तर काहीच नाहीये. ठीक आहे, बरोबर कळालं. अपॉन मध्ये आता बघा परत आलं ए मायनस बी ए प्लस बी. आत्ताच तुम्हाला 12 भानगडी सांगितलं मी. सांगितले दोन्ही क्वेश्चन सेम आहे. ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे पहिल्याचा वर्गामधून दुसऱ्याचा वर्ग कमी करा. √3चा वर्ग किती येतो 3. 1चा वर्ग 1 म्हणजे काय येईल उत्तर √3 अधिक 1 भागीला 2. कोणता ऑप्शन बी फॉर बाहुबली का. हा सोडवता येईल. 27 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे 9. 9 त्रिक 27. 48 मध्ये 16 गुणिला 3 48. 75 मध्ये 25 गुणिला 3. त्याला हे सॉल्व्ह करायचं. याचं उत्तर कमेंट मध्ये टाका. किती नंबर 39. लक्षात राहू द्या. दोन भाऊ एकत्र आहे भांडणं झाले. काय झाले भांडणं. आता वाटे करायचे. काय करायचे वाटे करून टाका. मग √6 पहिला वाटा याला दिला प्लस √3 दुसरा वाटा याला दिला. का दिला बाप एक आहे ना. कोण एक आहे बाप. बरोबर आहे ना. बाप म्हणजे बेस सारखा आहे. बाप वेगळे असल्यावर वाटे होतील का नाही होणार. मग आता हे एका घरातले झाले. ठीक आहे 6/3 अधिक 3/3 किती येईल √2. 3 ना 2चा भाग जाईल ना आणि 3 3 कॅन्सल होईल. फक्त काय उरलं 1 आणि 1चं वर्गमूळ शेवटी काय येणार 1. मग √2 अधिक 1. बघा एवढे वाटे करून घ्या पोरगा रूटला √2. इथं पण बाप सारखा आहे. वाटे करता येतील सांगायचं. कोणीच रुटलं नाही तर सारखे सगळे. हा हे नाही हे जरा आता वाटे करायसाठी जरा तहसीलदारच्या ऑफिस मध्ये जाणं आहे. जरा अवघड प्रश्न. बघा मी तुम्हाला सिरियसली सांगतो. मी पहिले तुम्हाला एवढ्या जबरदस्त गोष्टी शिकवतो त्याच्यानंतर क्वेश्चन आणतो. तर या क्वेश्चन साठी मला वाटतं मी 10 ते 12 मिनिट दिलेले तुम्हाला. कोणत्या लेक्चर मध्ये 25 नंबरच्या. इथं तुमचा आन्सर 10 ते 12 मिनिट दिले ना 10 ते 15 सेकंदात आन्सर आलं पाहिजे तुमचं. मी काय सांगितलेलं आहे आपल्याला फक्त वर्गमुळाबाहेर किती पाहिजे 2. इथं किती आहे 4. मग 4 ला तोडा. 4 ला कसं तोडचाल 2 गुणिला 2. परत सांगतो बघून घ्या. इथं 4√3 आहे. किती आहे 4√3. तर 4 ला तोडावं लागेल 2 गुणिला 2√3. हे 2 आत जातील. 2 आत गेल्यानंतर वर्ग होऊन जाईल. काय होईल वर्ग. 2चा वर्ग 4 म्हणजे हे काय आलं 2 वर्गमुळात 12. सेकंदात उत्तर येतं पोरं. सेकंदात बघून घ्या जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर. दिसल्या हे दिसलं पाहिजे असतं. तुमच्या माइंडनं कन्व्हर्जन करायला पाहिजे असतं. 4√3 म्हणजे 2 आत गेले 3 × 12 2√12. 2 सेकंदात. किती सेकंदात 2. मग 7 अधिक 2√12 एवढं बोललो तुम्हाला. नंतर काय बोललो होतो ठीक आहे तुम्ही बोलतच राहता सर. 12 आणि 7 कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 12 आहे बेरीज 7 आहे. 3 आणि 4. ठीक आहे 3 आणि 4 मधात काय आहे प्लस. बस यांना रूट द्या आणि मधात जो असेल तो टाकून द्या. झालं उत्तर. सांगितलं काय अवघड आहे का नाही. किती उत्तर येईल √3 प्लस वर्गमुळात 4 आहे तर त्याचं वर्गमूळ काढू शकतो 2. म्हणजे काही अवघड. समजलं सर्वांना नक्की. पुढचा क्वेश्चन फक्त 20 सेकंदात. बघा आता मी तुम्हाला शिकवताना ऑप्शन दिले होते का नाही. पण इथं ऑप्शन आहे ना डायरेक्ट सांगू शकता तुम्ही. बघा सगळ्यात पहिले √7 येणारच नाही कसंच येणार नाही. आता 6 आहे ना तुम्ही डायरेक्ट असा प्रश्न दिसला ना काय करा 6 आणि 5 ला बाहेर घ्या. 6 आणि 5 सांगा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 6 आहे 2 गुणिला 3 ज्यांची बेरीज किती येते 2 अधिक 3 झालं उत्तर. बेरजेमध्ये टाकून द्या रूट इथं संपलं उत्तर. हे अवघड हो का नाही सांगा. सिंपल आहे का नाही. काही घाबरायचं गेला नाही. आता एवढ्या फास्ट मध्ये आन्सर काय येते त्याच्यासाठी परत एकदा सांगतो 25 नंबरचा व्हिडिओ शेवटी शिकवलेलं आहे मी. एवढं बघून घ्या तुमची आन्सर एवढ्या फास्ट मध्ये येतील. √2 आणि √3 मायनस आहे का a प्लस बी चा स्क्वेअर असतो तो.
आपण त्याला वर्गमुळात घेतो. कसं घेतो? वर्गमुळात. तर काय येत असतं ते ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस AB. आणि इथे जर मायनस असलं तर इथं काय येईल? मायनस. म्हणून सध्या इथे मायनस, बरोबर आहे. म्हणून इथे मायनस आहे तर तुमच्या आन्सर मध्ये काय येईल? मायनस. झालं? नेक्स्ट. काही घाबरायचं नाही. क्रॉस मल्टिप्लाय करा. बाप वेगवेगळे सारखे करा. √5 वजा √3, मधात साईन कोणतं आहे? प्लस √5 अधिक √3. खाली दोघांचा गुणाकार डायरेक्टच करून घ्या. ए प्लस बी ए मायनस बी. पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. √5चा वर्ग 5, 3चा वर्ग 3. हे झालं कॅन्सल, कारण हे यांचे वाटे संपले. √5 आणि √5 दोन वेळेस आहे. खाली किती आहे? 5 मधून 3 गेले 2. दिसायला मोठा, सोडवायला एकदम सोपा. √5 कुठे दिसून नाही राहिलं काय मला आज? त्याला सोडून द्या. पॉवर 4 आहे. थोडासा अवघड जाईल तो, कळालं? त्याला तुम्ही सोडून द्या, काही विषय नाही. सोडवायचं का? नाही ना, जाऊ द्या. ते कसं करणार सांगा? काय करतो रॅशनलायझेशन साठी रे? त्याच नंबरनं साइन बदलून. तर बघा आता √12 आहे, याला √2 सॉरी. आता √12ला यानं गुणलं आपण तर दोघं घरात घ्या. 12 × 36. मधात साईन कोणतं आहे? प्लस. या दोघांनाही घरात घ्या. 12 × 2 24. डायरेक्ट लिहू. 12 × 2 24. ए मायनस बी ए प्लस बी. पहिल्याचा वर्ग 3, दुसऱ्याचा वर्ग 2. म्हणजे उत्तर किती आलं? पहिल्याचं आलं 6 अधिक खाली किती आलं? 1. खालचं सोडून द्या, एकच आलं ना. आता 6 अधिक आहे तर कोणतं ऑप्शन येईल? झालं ना उत्तर. सेकंड येईल का फर्स्ट येईल? सेकंड येईल का फर्स्ट येईल ते सांगा. का बरं? प्लस आहे. काय आहे? प्लस. तुम्ही जर 2 ला 8 टाकलं तर 4 होतील. 6 चूक 24 म्हणजे 6 2√6. हे तुमचं आन्सर आलं. कसं? 24 ला काय लिहू शकतो आपण? 4 × 6. 4चं वर्गमूळ किती? 2. 2 वर्गमूळ 6. ठीक आहे, कळालं? काही प्रॉब्लेम? यालाही सोडून द्या, काही विषय नाही. आता पुढचे प्रश्न. 35चा वर्ग सांगू शकता? किती? 12 25. 0.8चा 0.16. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते हाताचं थोडंफार. 0.64. किती झालं? 0.64. 8चा वर्ग 64. पॉईंट नंतर एक नंबर आहे तर पॉईंट नंतर किती नंबर येणार? 2. आता हे फास्ट घेणार, मी शिकवलेलं आहे. 105चा वर्ग काढू शकता तुम्ही, 48चा काढू शकता, शॉर्टकट मेथडने काढला. 997चा काढू शकता का? काढू शकता. 997 म्हणजे 1000 - 3 करा. काय करा? 1000 - 3चा स्क्वेअर. बरोबर? मग काय येईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कसं आहे, 997 गुणिले 997 केल्यापेक्षा तुम्हाला ही मेथड वापरावं लागेल इथे. 1000 - 3 तर ए स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा वर्ग. 3 शून्य येतं, अजून किती शून्य लागतील त्याला? 3. समजून घ्या काय करून राहिलो. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वजा 2ab हा फॉर्म्युला वापरून राहिलो आपण ए वजा बी चा वर्ग करण्यासाठी. ए चा वर्ग 10,000, बी चा वर्ग 9. या दोघांचे काय असते? बेरीज. म्हणजे काय येईल? 0,0,0,9. आता 2ab या दोघांचा गुणाकार 3,000 होईल. त्याची दुप्पट 6,000. पण काय करावं लागेल? -9,0,0,4. बस, जा थांबून जा. कळालं? नाहीतर मग 997 गुणिले 997 हे करावं लागेल तुम्हाला. हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? वर्गमूळ काढा सेकंदात. इथे व्हिडिओ पाहून घ्या. वर्गमूळ काढा सेकंदात. युनिट प्लेसला 9 आहे तर कोणाचा असेल? 3 किंवा 7. झालं उत्तर. काय रे, किती टेन्शन घेता तुम्ही? ए स्क्वेअर मायनस
बी स्क्वेअर 76 अधिक 74 150. 76 वजा 74 2. 150 दुनी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दोघांची बेरीज केली तर 2000 होईल. दोघांचा फरक कितीचा आहे 6. 2000 गुणिला 6 12,000. 2000च्या 6 नोट आहे 12,000. असं बरं उत्तर येतं तुम्हाला. आता इथं काय करणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कसं काढलं होतं रे 47चा वर्ग. पटकन बघा 7चा वर्ग 49, 4चा वर्ग 16, 4 7 28, 28 दुप्पट 56. इथं झेंडूचं फूल कन्फ्युजन होऊ नये म्हणून 9 4 6 हातचाला 1 22 0 9. ठीक आहे. 53चा वर्ग रे 3चा वर्ग 0 9 कारण जोडीत लिहावा लागतो. 5चा वर्ग 25 5 3 15 15 दुनी 30. दुसरं फुल 28 0 9 या दोघांची बेरीज 28 0 9 18 50. किती उत्तर आलं 50 18. काही प्रॉब्लेम समजलं. वर्गमूळ सेकंदात काढण्यासाठी शिकवलेलं आहे. 56 मध्ये किती संख्या मिळवलास वर्ग पूर्ण वर्ग संख्या मिळेल 25. कारण बघा युनिट प्लेसला जर 5 असेल तर एक बघा युनिट प्लेसला जर 5 असेल तर वर्ग किंवा घन काही काढा शेवटचे 2 अंक किती असणार 25च असणार. हे डायरेक्टली सॉल्व्ह करू शकत होते तुम्ही. ठीक आहे. हे सोडू शकता तुम्ही. आता झालेलं आहे सगळं. हाय लेवलचे क्वेश्चन हे शिकवलेलं आहे. वर्गमूळ कसं काढायचं बघून घ्यायचं. पॉइंट नंतर 4 नंबर आहे तर वर्गमूळ काढल्यानंतर किती येतील 2. 12 भागीला 15 12 भागीला 15 144 म्हणजे 12. 225 कोणाचा आहे 15. 3 जर भाग दिला तर 3 चूक 12 3 5 15. 3136 36 36 युनिट प्लेसला 6 आहे. एकतर उत्तर किती येईल 4 किंवा 6. मग 36 जर कापले मी तर किती उरले 31. 31च्या मागची पूर्ण वर्ग संख्या 25. कोणाचा वर्ग येतो 5चा. म्हणजे तुमचं एक तर उत्तर येणार 54 किंवा 56. आता 54 आणि 56 मधून शोधण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं 5 ला त्याच्या समोरच्या संख्येनं गुणा 6. किती उत्तर आलं 30. आता उरलेली संख्या 30 पेक्षा कशी आहे मोठी म्हणजे आपला आन्सर पण कसं असणार मोठं 56. हे आता तुम्ही शोधायचंय. हे तुम्ही शोधायचंय. ओके झालेलं आहे सगळं झालेलं आहे. आता हे पण ठीक आहे शोधत आहे. आता तुम्ही सगळे शोधायचे. क्यूब करा याचाही क्यूब करा. मायनसचा क्यूब कसा असतो मायनस 512. 21चा क्यूब 9261. माझा पाठ आहे 21चा. हा पाठ ठेवा रे. 21चा क्यूब पाठ करा सगळ्यांना सांगतो. 21चा क्यूब पाठ करा. काय आहे 9261. किती आहे 9201. लक्षात राहील. सरळ व्याज चक्रवाढ व्याज शिकवताना तुम्हाला 21चा क्यूब विचारेल. कळालं. माझा पाठ आहे याचा अर्थ काही ना काही रिझन असेल ना पाठ आहे म्हणून. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये 21 किती वेळेस येईल एवढं लक्षात ठेवा. पाठ ठेवा 9261. 99चा क्यूब माझाही पाठ नाही. 12चा क्यूब 12चा क्यूब मराठी भाषा. क्यूब कोणाचा आहे 12चा. किती येईल 1728. 8चा क्यूब 512. 8 आणि 2 व्हेरी गुड 22 40. व्हेरी गुड. नेक्स्ट 23चा क्यूब सांगू शकता. सांगायचं का एकदा बर बघा आपली शॉर्टकट सांगतो. 23चा क्यूब काढायचा आहे. 23 लिहा इथे 3 लिहा. पहिले काय करतो 3चा क्यूब किती 27. पण जोडी नाही तिघांची जोडी पाहिजे. 2चा क्यूब किती 8 पण जोडी कशी पाहिजे तिघांची. इथं 2 झेंडूचे फुलं इथं 1. बर आता समजून घ्या. पहिले कोणाला दाखतो 2 ला. काय करतो 3 गुणिला 3 9. त्याला झाकलं त्याचा वर्ग 9 चूक 36. पहिल्या झेंडूच्या फुलाजवळ लिहा. नंतर 3 ला दाखतो कोणाला 3 ला. 2 गुणिला 3 6.
याला दाखला त्याचा वर्ग, 3चा वर्ग 9, नम सक 54, 54. दुसऱ्या झेंडू जवळ लिहा 7, 6, 6 आणि 5 11, हातचा आला 1, 12, 167. काही अवघड आहे का सांगा बरं क्यूब काढणं? ठीक आहे. आता काहीच वापरू शकत नाही. ए क्यूब मायनस बी क्यूब किंवा सरळ सरळ डिजिटल सम. डिजिटल सम कशी वापरायची त्याचं रिझन देतो तुम्हाला. आता अशा प्रश्नामध्ये तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल सॉल्व्ह करण्याची. 1चा घन केल्यावर शेवटी किती येणार युनिट प्लेसला? 1. 9चा घन केल्यावर शेवटी युनिट प्लेसला किती येणार? 9चा घन 729. बरोबर, म्हणजे युनिट प्लेसला किती येणार? 9. जेव्हा 1 मधून 9 जातो म्हणजे 11 मधून 9 जातात तर शेवटी 2च उरतात. किती उरतात? 2. समजलं? सर इथं जर 2 असते तर तुम्ही वेगळं करा ना परत. याचा जे डिजिटल सम घ्या. 1 आणि 1 किती होतात? 2. 2चा क्यूब किती होतो? 8. ठीक आहे. 9, 9, 9 सगळ्या ठिकाणी 9 हे सोडून द्या. त्याची गरज पडत नाही. मग आता डिजिटल सम 8 कोणाची येते बघा. दुसऱ्याचीच येते ना 8. याची पण येते का? पण हे नाही घेऊ शकत ना आपण सी नंबर, कारण एकक स्थानी 0 येऊ शकत नाही. कळालं का? सर 9 का नाही घेतले डिजिटल सम मध्ये? जेव्हा वजाबाकी करताना 0 किंवा 9 येतं. काय येतं? 0 किंवा 9 त्याला घेण्याची गरज नाही. समजलं? डिजिटल सम शिकवताना हा कन्सेप्ट क्लिअर होईल तुमचा. 51चा क्यूब काढा आपल्या पद्धतीनं. 49चा क्यूब काढा. 41 मध्ये किमान किती संख्या मिळवल्यास पूर्ण घनसंख्या मिळेल? आता थोडंफार 813. आता थोडेफार रिस्कचे क्वेश्चन असतात. या क्वेश्चनची ट्रिक टेक्निक कोणी जास्त सांगू शकणार नाही. याला तुम्हाला जवळपास थोडस बघावं लागेल. 1728 कोणाचा आहे? 12. मायनसचा क्यूब नेहमी मायनस, म्हणजे 2 ऑप्शन तर कटलेच. कोणतं येईल? मायनस 0.08, 0.2. पॉईंट नंतर 3 आहे तर घनमूळ काढल्यानंतर 3 न भाग द्या. 3 आहे तर 3 न भाग दिल्यावर 1 म्हणजे पॉईंट नंतर 1 काढता येईल. याचाही हे पण काढता येईल. ठीक आहे, काही विषय नाही, काही विषय नाही. आणि ठीक आहे, समजलं? हे आपलं लेक्चर होतं आजचं. थोडंफार तुम्हाला अवघड वाटलं असेल, काही जणांना समजलं असेल, काही जणांना समजलं नसेल. ज्यांना समजलं त्यांनी 23 आणि 25 चांगल्या प्रकारे बघितलेले. ज्यांना नाही समजलं त्यांचा कन्सेप्ट वीक आहे. तर 23ही बघा फास्ट फॉरवर्ड मध्ये, 25ही बघा आणि आजचे लेक्चर बघा. उद्या थोडेसे ऍक्च्युअल ऍडव्हान्स PIQ घेऊ आपण. चालेल? जय श्रीकृष्ण.